140 अंबरनाथ अनुसूचित जातीसाठी असलेला हा मतदारसंघ या 2019च्या निवडणुकीमध्ये कसा निकाल आला तर त्याची एक माहिती प्रथम आपण घेऊ। या मतदारसंघामध्ये 2019ला वैध मतदान झालं ते 1,33,919 इतकं मतदान झालं आणि पैकी शिवसेनेचे डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर आमदार हे 60,083 मतांनी निवडून आले। त्यांना विरोधी म्हणून जे होते ते रोहित साळवे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते, त्यांना 30,789 इतकी मतं मिळाली। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे डॉक्टर श्री धनंजय सुर्वे होते यांना 16,274 इतकी मतं मिळाली। त्यानंतर श्री सुमेध भवर हे वंचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे होते, यांना 13,635 मतं मिळाली आणि नोटाला एक 4,322 इतकी मतं मिळाली। तर एकूण 1,34,919 म्हणजे जवळजवळ 1,34,000 मतापैकी 60,000 मतं शिवसेनेच्या डॉक्टर बालाजी किनीकर यांना मिळाली आणि साधारण 74,000 मतं त्यांच्या विरोधात आहेत। 60,000 एक 30,000 रोहित साळवे यांची, 30 आणि 16,000 धनंजय सुर्वे यांची आणि 13,000 सुमेध पवार यांची आणि नोटाची। तर 13, 16 हे 30,000 आणि हे 30,000 हे 60,000 मतं झाली आणि नोटाचे 4,000 म्हणजे 74-75,000 मतं ही यांच्या 65,000 मतं इतकी मतं त्यांना मिळालेली आहेत। तेव्हा ही अटीतटीची लढत त्यावेळेस झाली असं जरी म्हणता येत नसलं तरी ही लढत एकतर्फी झालेली आहे असं वाटतं, कारण ते 30,000 मतं निवडून आले। परंतु आजची जी परिस्थिती आहे ती जरा वेगळी होती, कारण या विरोधी मताची जी फूट झाली ती मोठ्या प्रमाणात फूट झालेली आहे। राष्ट्रीय काँग्रेसची फूट झाली, त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने चांगली मतं मिळवली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगली मतं मिळाली। तर हे 60,000 मतं तर हे अशीच मिळाले आणि एकूण जे मतं होते ते 1,33,919 इतकी मतं मिळाली होती आणि एकूण मतदान होतं, मतदारांची संख्या होती 3,15,581। आता येथे कोणत्याही पक्षाला निवडून यायचं असेल तर येथे मतदान करणाऱ्यांची संख्या वाढवणं महत्त्वाचं आहे या मतदारसंघामध्ये, कारण 3,15,000पैकी फक्त 1,34,000 इतकेच लोक मतदान करतात आणि बाकीचे जे लोक आहेत ते 2 लाख, तर ते लोक अजिबात मतदान करत नाहीत, म्हणजे मतदानाला येत नाहीत। हा एक या मतदारसंघामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर आता हे जे बालाजी प्रल्हाद किनीकर हे जे निवडून आलेले आहेत तर यांच्याविषयीची माहिती अशी की बालाजी किनीकर यांचा जन्म 25 मार्च 1972ला नवरेकिनी तालुका औसा जिल्हा लातूर येथे झाला आणि त्यांनी BDS मुंबई येथे शिक्षण घेतलेलं आहे। त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा येतात। त्यांच्या पत्नी श्रीमती शिल्पा असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे आणि त्यांचा वैद्यकीय व्यवसाय असून सामाजिक कार्य, राजकीय कार्य वगैरे यामध्ये ते असतात। शिवसेनेचे कार्यकर्ते असून 140 अंबरनाथ अनुसूचित जाती जिल्हा ठाणे या मतदारसंघातून ते निवडून येतात। तर राजकीय कार्य यांचं जर झालं, अंबरनाथ विभागाचे ठाणे ग्रामीण शिवसेनेचे ते तालुका संघटक होते। त्यानंतर भारतीय विद्यार्थी सेनाचे ते कार्यकर्ते, तसेच 1990 पासून शिवसेना पक्षाचे जे सदस्य आहेत आणि पक्षाच्या माध्यमातून त्यांनी महागाई विरोधी आंदोलन केलं।
शिवशाही जागर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप केले. किनीकर विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य तपासणी केली. नेत्रचिकित्सा केली. रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. सिंधुदुर्ग रहिवासी संघटना अंबरनाथच्या माध्यमातून 2009 ते 2009 मध्ये 18व्या मालवणी संमेलनाचं त्यांनी आयोजन केलं. पतंग महोत्सव, कौटुंबिक मेळावे, 9 वर्ष स्वागत समारंभ, शिवजयंती, अखंड हरिनाम सप्ताह वगैरे अनेक कार्यक्रम, मेळावे, स्पर्धा, शिबिरं वगैरे यामध्ये त्यांनी अत्यंत मोठा सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. 2009 ते 2014, 2014 ते 2019 ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. तसेच परत ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांची परत विधानसभेवर निवड झाली. त्यांचं एक छंद, सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा छंद असून 302 जैन प्लाझा, शिवसेना शाखेजवळ, अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे येथे त्यांचं निवासस्थान आहे. तसेच कार्यालय तेथेच असून ते विद्यमान आमदार आहेत. आता या निवडणुकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये ते किती मतांनी व कशा पद्धतीने निवडून येतील हे आज जरी सांगता येत नसलं तरी त्यांचा क्लेम सर्वात जास्त आहे असं वाटतं. पण एक इथे महत्त्वाची गोष्ट की याच्या राजकारणामध्ये जे राष्ट्रीय पक्ष होते 2, भाजप आणि काँग्रेस, या 2 पक्षाला शिवसेनेची 2 शकलं झाली. त्याच्यामुळं तो एक प्रश्न निर्माण झाला. राष्ट्रवादीचे 2 गट झाले, शिवसेनेचे 2 गट झाले. त्यामुळं एक 2024च्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळणं, येथून जे प्रयत्न करावे लागतील, तर त्यानंतर दुसरा प्रयत्न महत्त्वाचा होईल की मतदारसंघात हे सगळे कार्यकर्ते एक जीवाने काम करून एखाद्या उमेदवाराला तिकीट मिळेल, त्याच उमेदवाराला निवडून देतील, की सांगलीसारखं अपक्ष उमेदवार, दोन्ही उमेदवार कोणीच नाही, अपक्ष उमेदवाराला निवडून देतील हे सांगता येणार नाही. लोकसभेत सांगलीमध्ये तिकीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न झाले. याला तिकीट नको, त्याला तिकीट द्या, त्याला तिकीट नको, याला तिकीट द्या, आणि शेवटी ज्याला तिकीट नाही मिळालं तो अपक्ष उभा राहिला आणि तोच निवडून आला. म्हणजे येथे हाही प्रकार होण्याची शक्यता निर्माण होत नाही. मग नेमकं होणार काय, तर या मतदारसंघामध्ये आमदारांनी केलेलं कार्य, त्याचे लोकांशी असलेले स्नेहसंबंध किंवा जे चांगल्या पद्धतीचे संबंध असतील, तर ते प्रमुख फॅक्टर या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे येणार आहे. आणि हे आमदार निवडून येण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते. तर या मतदारसंघामध्ये हे आपले बालाजी त्र्यंबक किनीकर शिवसेनेचे हे निवडून येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. 140 अंबरनाथ अळजा मतदारसंघात, जिल्हा ठाणे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनलमध्ये आपण या मतदारसंघाचा विषयी कोण निवडून येईल याविषयी कॉमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळीला हा व्हिडिओ. तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि या मतदारसंघातून कोण निवडून येईल त्या संदर्भामध्ये कॉमेंटही करण्यास विसरू नका.